यानंतरची बातमी आहे ती म्हणजे कोल्हापूरवरून येणारी। ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर कृष्णा किरवले यांची कोल्हापुरात आज हत्या झाली। शहरामधल्या म्हाडा कॉलनी परिसरामधल्या राहत्या घरी ही धक्कादायक घटना घडली आहे। डॉक्टर कृष्णा किरवलेंची चाकू भोसकून आज हत्या केली गेली। महत्त्वाचं म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सुद्धा यानंतर घटनास्थळाची पाहणी केली। यानंतर अधिक माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। हत्येचा तपास कोल्हापूरच्या क्राईम ब्रांचकडे आता दिला गेलाय। या हत्येचा तपास सगळ्या बाजूने करण्यात येणार असल्याचं सुद्धा विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलंय। किरवले हे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते होते। त्यांच्या हत्येचं कारण हे अजूनही स्पष्ट होऊ शकलं नाहीये। बघा, कोल्हापूरमधली ही घटना आहे कारण ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर कृष्णा किरवले यांची आज दुपारी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे शहरामधल्या म्हाडा कॉलनी परिसरात हत्या केली गेली। चाकू भोसकून ही हत्या झालेली आहे, त्यामुळे अत्यंत धक्कादायक ही घटना मानली जाते आहे। यानंतर पोलीस तपास सुरू झालेला आहे। राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा नोंदवला गेला आहे। याचबद्दल आपण बोलूया। आपल्याबरोबर आपला रिपोर्टर सतेज औंधकर आहे। सतेज, काय नेमकी आत्ता माहिती मिळते? पोलीस तपास कोणत्या दिशेने चाललेला आहे आणि काय कारण काही कळू शकलं आहे का? नक्कीच घटनास्थळी आता विश्वास नांगरे पाटील जे कोल्हापूर परिसराचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत ते दाखल झाले होते। त्यांनी या संदर्भात हे डाव्या आघाडीचे डाव्या चळवळीचे जे कार्यकर्ते त्याची चर्चा केलेली आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे हत्येचा तपास आहे हा सगळ्या अँगलने तपास केला जाईल। हा तपास आहे तो क्राईम ब्रांचकडे देण्यात आलेला आहे असं सांगितलेलं आहे। त्यासोबतच आताची अपडेट असेल की जो संशयित आरोपी प्रीतम पाटील आहे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर आली आहे। आणि डाव्या आघाडीचे जे कार्यकर्ते जे किरवले सरांचे आहेत त्यांनी संशयित जो आरोपी आहे त्याच्या घरावरती हल्ला देखील चढवला आहे। यामध्ये घराचा काचा तुटलेला आहे, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केलेली आहे। जो घर परिसर आहे किंवा वर्षानगर परिसर आहे त्या परिसरामध्ये पूर्णतः तणाव आता निर्माण झालेला आहे। त्या ठिकाणी शीघ्र कृती दलाचे जवान देखील आता तैनात करण्यात आले आहेत। एकूणच या हत्येनंतर आंबेडकर कार्यकर्ते डाव्या चळवळीचे कार्यकर्ते हे खूप आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या खुनाचा जो खून झालेला आहे हा वेगळ्या विचारांनी केला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे तपासाची दिशा ही त्या अँगलने असं त्यांचं म्हणणं असल्यामुळं पोलिसांनी देखील त्या अँगल तपास करायला सुरुवात केलेली आहे। अगदी पुन्हा एकदा कोल्हापुरात एका विचारवंताची हत्या झाली आहे, त्यामुळे अनेक संशय सुद्धा सध्या व्यक्त केले जात आहेत आणि म्हणून तपासाची दिशा सुद्धा पोलिसांना अगदी गांभीर्यानं यापुढे ठरवावी लागणार आहे। थँक्यू व्हेरी मच सतेज या माहिती संदर्भात।